अशा स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कर्नल हरविंदजी, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि मित्र. आजचा दिवस देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. स्वातंत्र्य दिन 1900 यावेळेचा स्वातंत्र्य दिन 1979 आहे. आज ही लहान मुलांची फळी बघितल्यानंतर मला आठवण झाली 15 ऑगस्ट 1947. त्यावेळेला मी 7 वर्षाचा होतो. स्वातंत्र्य मिळालं होतं आणि आमच्या शाळेमध्ये स्वातंत्र्याचा आनंद व्यक्त करण्याची संधी सगळ्या मुला-मुलींना मिळाली. आणि म्हणून तो दिवस आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा दिवस आहे. आणि आज त्यानंतर तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी भेटायची आणि तुमचं कर्तृत्व पाहण्याची संधी मिळाली, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. या देशामध्ये लष्कर, मग ते हवाई दल असेल, नौसेना असेल, या सगळ्यांचे प्रचंड योगदान आहे. आणि मला व्यक्तिगत जीवनामध्ये या सगळ्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांचं योगदान ही बघण्याची संधी मिळाली. या देशाचा संरक्षण मंत्री म्हणून या देशाची ही सेना आहे, त्या सेनेला मार्गदर्शन करणं, नेतृत्व देणं ही संधी मला स्वतःला मिळाली होती. आणि मला आनंद आहे की संकटं किती आली, प्रश्न कसले आले, तर या देशाचे सेनादलाचे घटक या देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्याच्यासाठी ताबे लावले. आपण हल्ली बघितलं, काश्मीरच्या खोऱ्यामध्ये पहलगामच्या परिसरामध्ये एक प्रकारचा हल्ला काही शेजारच्या राष्ट्राच्या लोकांनी केला. हा हल्ला एका दृष्टीने देशावरचा होता, पण या हल्ल्याच्या नंतर भारतीय सेना काय आहे याचं चित्र सगळ्या जगाला आपल्या जवानांनी दाखवलं. केवळ 4 मिनिटाच्या कालामध्ये 4 मिनिटामध्ये जिथं शेजारच्या राष्ट्राचे शत्रूंचे वेस होते ते 9 वेस उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या देशाच्या सैन्याने केलं. आणि शेजारच्या राष्ट्राला आम्ही संघर्ष करू इच्छित नाही, पण कुणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मूलसोड जबाब दिला जाईल, हा इतिहास आपल्या सैन्य दलाने आत्ताच घडून दाखवले. आणि त्यामुळं देशाच्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा साथ मिळाला. माझी खात्री आहे की हा आपल्या सगळ्यांना विशेषतः नव्या पिढीला एक प्रकारची प्रेरणा देण्याची भूमिका आज या देशाचे जवान करतात. मला या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमच्या सगळ्यांनी
जे या ठिकाणी संचलन दाखवून आम्ही सुद्धा तुझ्या प्रसंग आलो तर फजलचे शिस्तबद्ध कार्यक्रम राबवायला तयार आहोत याचं दर्शन तुम्ही झालं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि हे काम आपण सतत करत राहू एवढी खात्री या ठिकाणी देतो आपल्या सगळ्यांची प्रेरणा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.